छत्रपती शिवाजी महाराजांच्या या निष्ठावंत सरदाराने स्वतःच्या मुलाचे लग्न रद्द करून कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणला होता। 4 फेब्रुवारी 1670 मध्ये हा किल्ला घेताना या सरदाराला वीरमरण आले। या मराठा सरदाराचे नाव तानाजी मालुसरे असे असून ते सातारा जिल्ह्यातील होते। लहानपणापासूनच तानाजीरावांना तलवारबाजीचा खूप शौक होता आणि त्यामुळेच ते शिवरायांचे जिवलग बनले। अगदी स्वराज्य स्थापनेपासून ते कोंढाणा जिंकेपर्यंत तानाजी मालुसरे शिवरायांसोबत होते। तानाजींचे कौशल्य आणि निष्ठा पाहूनच महाराजांनी त्यांना सुभेदार म्हणून नियुक्त केले होते। पुरंदरच्या तहात कोंढाण्यासह 22 किल्ले महाराजांनी मुघलांना दिले होते, पण कोंढाणा किल्ला राजधानी राजगडपासून अत्यंत जवळ होता, त्यामुळे तो स्वराज्यात असणे गरजेचे होते। आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणून तानाजींनी कोंढाणा जिंकण्याचा निर्धार केला। कोंढाणा किल्ल्यावरील सर्वात अवघड कडा चढून सुभेदारांनी हा किल्ला मिळवला, पण त्यांना वीरमरण आले। यावर शिवराय खूप दुःखी झाले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला।